Audible? Yes. Audible? Yes. So क्या डिस्कस किया था लास्ट टाइम? ओ ते इंडस्ट्रीमध्ये कोड कसे येतात जनरली ते सगळं डिस्कस केलं माझे कॉन्टेस्ट फाईल मध्ये लिहायचं कोड वगैरे. स्क्रीन नाही दिसत आहे तुमची. करूया 2 मिनिटं. रेकॉर्डिंग स्टार्टेड. ओके. ऍक्च्युअली लॅपटॉप गॉट हँग. ओके. आता दिसते. चलो. So last time we discussed the radio buttons, input box, checkbox, and different scenarios. Okay. हा ते फिक्स्चरच्या ह्याने आपण हे केलं होतं. हा फिक्चर्स डिफाइन केलेले आहेत विदाउट एक्सिक्यूटिंग दिस each and every test case को ब्राउजर कैसे ओपन करना है. And before that we also discussed कि what is meant by comtest.py file, उसको यूटिलाइजेशन कैसे करना है and everything. So the next one is nothing but the drop downs. Drop downs क्या होते हैं? He is again one of the web element, and Playwright will provide you the 3 different option for drop downs. तो कैसे करते हैं उसके बारे में डिस्कस करूंगा. अभी तक हमने रेडियो बटन, चेक बॉक्स, एलिमेंट पे क्लिक किए थे, बट हियर if you click on the drop downs, so you will face the different scenarios. कि मुझे सपोज जावा सिलेक्ट करना, सपोज ड्रॉप डाउन पे क्लिक करके मुझे पाइथन सिलेक्ट करना. इट्स अगेन वन ऑफ द इंपॉर्टेंट वेब एलिमेंट जो अवेलेबल होता है आपका वेब एप्लीकेशन पे. तो इस चीज में क्या करना होता है कि आपको फर्स्ट ऑफ ऑल यू नीड टू फाइंड आउट द एलिमेंट. अगर एलिमेंट है तो उसको लोकेट करना होगा, एनी वेब एलिमेंट. And Playwright will provide you the one function. That function is nothing but page dot select option, select underscore option. ये जो मेथड है, ये जो फंक्शन है, ये फंक्शन ओनली आपका ड्रॉप डाउन पे ही वर्क होगा, ड्रॉप डाउन पे ही वर्क होने वाला है. And this function, this method is responsible to take the 2 parameter. First one is a locator of drop down. इसका लोकेटर लेगा. वो लोकेटर कुछ भी हो सकता है, या तो वो CSS सिलेक्टर हो सकता है, या तो वो आपका XPath हो सकता है. And then the second selection. So this method having the 3 different selection. जो एंड यूजर को विजिबल है, या तो आप ड्रॉप डाउन लेबल के बेसिस पे सिलेक्ट कर सकते हो, जो लेबल एंड यूजर्स को दिखता है. लाइक द जावा इज अ टेक्स्ट, लेबल मीन्स द टेक्स्ट. अगेन थर्ड ऑप्शन, यू कैन सिलेक्ट द ड्रॉप डाउन बेस्ड ऑन द वैल्यू. आप जब एलिमेंट को इंस्पेक्ट करोगे तो हर एक ड्रॉप डाउन की टेक्स्ट के लिए वैल्यू प्रेजेंट होती है. यूआई एलिमेंट के अंदर UI डेवलपर आपको वैल्यू भी प्रोवाइड करता है. एंड देन द थर्ड ऑप्शन इज अ इंडेक्स बेसिस. जितने भी ड्रॉप डाउन है उनको इंडेक्स भी होता है. सो सपोज फॉर एग्जांपल आई वांट टू सिलेक्ट द जावा. तो जावा के लोकेट करने के लिए मुझे लोकेटर फाइंड करना होगा. इनसाइड दिस वन यू हैव द वैल्यू आल्सो. This is the value 1. Value 2 is for the Python. Value 3 is for the React. Value 4 is for the Azure. Total 3 ऑप्शन है. तीनों में से एक आप यूज कर लो.
आपको अगर टेक्स्ट के बेसिस पे करना है कि सर मुझे पाइथन सिलेक्ट करना है, तो लेबल ऑप्शन ऑल्सो देयर, लेबल इक्वल टू ऑप्शन नंबर 1, लेबल इक्वल टू पाइथन, लेबल इक्वल टू दिस वन. सो दैट आल्सो वी विल डिस्कस कि लेबल को सिलेक्ट कैसे करना है, बाय लेबल. एंड अगेन वैल्यू के बेसिस पे भी आप सिलेक्ट कर सकते हो. यहाँ पे ऑप्शन दिया है, लेबल नहीं दिया है, बट वी विल ट्राई कि लेबल कैसे करेंगे. वैल्यू के बेसिस पे भी सिलेक्ट कर सकते हो, और जितने भी एलिमेंट्स है, ऑल द एलिमेंट्स आपके एक लिस्ट में आता है, और लिस्ट के इंडेक्स के बेसिस पे आप उसको सिलेक्ट कर सकते हो. सो हाउ विल डू दैट वी विल डिस्कस टुडे. सो लेट्स ट्राई टू ओपन दिस URL विथ आवर. लोकेटर नाही दिसलं ना आपल्याला जेव्हा आपण हे ओपन केलं. लोकेटर इन्स्पेक्ट केल्यावर दिसतं बघा. अच्छा. हा ड्रॉप डाऊनचा लोकेटर आहे. ड्रॉप डाऊनचा लोकेटर कसा असेल रे, / सिलेक्ट @ आयडी आहे तर आयडी घ्या, आयडी इक्वल टू ड्रॉप डाऊन, डबल कोटेड. सिंगल कोड डबल कोड इज फाईन, नो वरीज. लोकेटर आहे ना. तर हा झाला तुमचा त्या ड्रॉप डाऊनचा एलिमेंट. तो आधी लोकेट करावा लागेल. And once you locate that element, inside that you need to provide 3 different options. Select by value, or select by value, select by index, and select by label. अभी label नहीं है, option दिया. Let try for label also. So first one, basic understanding कि sir, first of all I need to open this URL. पहले URL open करना. सो ये चीजें सबको क्लियर है कि कैसे URL ओपन किया जाता है. ऑल द थिंग्स इज ऑलरेडी प्रेजेंट, बस URL चेंज किया. सर दैट URL इज गोइंग टू ओपन. लोकेटर फाइंड करना है, पेज डॉट लोकेटर, और वहां पे मैं उस लोकेटर को प्रोवाइड कर रहा हूं. कौन सा लोकेटर था सर? दिस इज द लोकेटर / सिलेक्ट आईडी इक्वल टू ड्रॉप डाउन. हाँ लोकेटर, इसको मैं बस बोल रहा हूँ एलिमेंट इक्वल टू दिस वन. जस्ट ट्राइंग टू प्रिंट कि वेदर दैट एलिमेंट इज विजिबल और नॉट. इज विजिबल. बेसिक ओनली ओपनिंग दैट URL and checking whether that element is visible or not. समझते हो? Yes. Audible? Yes. चलो. So this URL is opening. So I'm opening first time. So it should open. Okay, it's open, and this is the element is visible. सर मुझे वैल्यू के बेसिस पे सिलेक्ट करना है. तो वैल्यू के बेसिस पे अगर आपको सिलेक्ट करना है, तो आपको बस मेथड यूटिलाइज करनी पड़ेगी, पेज डॉट सिलेक्ट ऑप्शन. फर्स्ट वन, लोकेटर इज एक्सपेक्टेड. सर दिस इज माय लोकेटर. वैल्यू सिलेक्ट करने, तो वैल्यू में पास कर रहा हूं, वैल्यू इक्वल टू 1. वैल्यू इक्वल टू 1. जब आप इंटरनली देखोगे तो वैल्यू इज गिवन इनसाइड द स्ट्रिंग 1. तो मैं वैसे ही वैल्यू प्रेजेंट कर रहा हूं कि मुझे वैल्यू सिलेक्ट करनी है 1 एज अ वैल्यू. लेट्स सी वेदर 1 इज सिलेक्टेड और नॉट. फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट हो रहा है या नहीं. UI पे बस मैंने 1 वैल्यू सिलेक्ट की है, तो माय फर्स्ट ऑप्शन विल सिलेक्ट. एलिमेंट्स इन्स्पेक्ट केल्यावरती व्हॅल्यू दिसणार आहे. हा का टाइम घेतोय आज? Why it's not opening? Okay, it's open. Java is selected. अगर मैंने वैल्यू UI के हिसाब से की कि you need to provide the value 4, तो Azure will select. So I am going to select, this is the value 1,
सेकंड आई एम सिलेक्टिंग वैल्यू 2, वैल्यू 3, वैल्यू 4, तो आपके जो भी ऑप्शन प्रेजेंट है वो ऑप्शन सिलेक्ट होंगे। टाइम डॉट स्लीप भी दे रहा हूं, चलो टाइम डॉट स्लीप फॉर 1 सेकंड, टाइम डॉट स्लीप फॉर 1 सेकंड एंड टाइम डॉट स्लीप फॉर 1 सेकंड। क्या मेरी बात सबको क्लियर है? मैं वैल्यू के गो थ्रू जा रहा हूं। अगर वैल्यू नहीं जाना है तो यू कैन ऑल्सो हैव द इंडेक्स पोजीशन, इंडेक्स भी नहीं जाना है तो यू हैव ऑल्सो द ऑप्शन, और वी कैन से द लेबल ऑप्शन। लेट्स सी वेदर द वैल्यू इज वर्किंग और नॉट। मैं बस ड्रॉप डाउन को वैल्यू के बेसिस पे सिलेक्ट कर रहा हूं, देख सकते हो। जावा सिलेक्ट, उसके बाद पाइथन सिलेक्ट, रिएक्ट सिलेक्ट, एजूर सिलेक्ट। जितने भी सिलेक्शन है उसकी वैल्यू आपको पहले इंस्पेक्ट करनी होगी। समझते हो? ऑडिबल? यस और नो, प्लीज रिस्पॉन्स। यस सर। ठीक है, हाँ सर मैंने वही वैल्यू सिलेक्ट किया है या नहीं, तो आपको उस एलिमेंट का इनपुट प्रिंट करना होगा। कौन सा इनपुट? देखो फर्स्ट वन, एलिमेंट डॉट कौन सा टैग मेरे पास प्रेजेंट है, इनपुट वैल्यू कि which value I have selected, it will print you the input value. First of all, before selection any option, before selection, this will be the my input value. उसके बाद मैंने फिर से 1 सिलेक्ट किया है, उसके बाद मैंने फिर से इनपुट वैल्यू किया है और मैं बोल रहा हूं वैल्यू 1 सिलेक्शन। अगेन आफ्टर टाइम डॉट स्लीप ये आपको आउटपुट वही देगा जो वैल्यू आपने सिलेक्ट की है। वैल्यू 2 सिलेक्शन, ती खरंच व्हॅल्यू सिलेक्ट होते की नाही ते आपण ऑटोमेशन थ्रू बघू शकतो। बघा वैल्यू 4 सिलेक्शन, दिस फंक्शन is responsible to give you the selected value। देखो देखते हैं, so let try to execute। इनपुट वैल्यू काय येते बघूया। प्रिंट पण केलेले आहेत आपण, हे बघा बिफोर सिलेक्शन वैल्यू ही नहीं थी। उसके बाद वैल्यू 1 आई हैव सिलेक्टेड, वैल्यू 2 आई हैव सिलेक्टेड, वैल्यू 3 आई हैव सिलेक्टेड एंड वैल्यू 4 आई हैव सिलेक्टेड, सिलेक्टेड वैल्यू। तर अगेन मुझे वैल्यू के बेसिस पे नहीं जाना है, मुझे इंडेक्स के बेसिस पे जाना है। हे नाही कळालं सर, जे प्रिंट व्हॅल्यू 1 सिलेक्शन लिहिलंय ना, हा फंक्शन आहे, तो एलिमेंट डॉट इनपुट, हा हे फंक्शन ज्या व्हॅल्यू सिलेक्ट झाल्या आहेत ना यूआय ला ते देणार आहे। अभी मैंने ऑल देणार ना, जैसे नाव नाही हाँ, देणार, पायथन सिलेक्ट झाले, जावा नहीं नाव नहीं, नाव नहीं। ओके ठीक है, बिकॉज मल्टीपल वैल्यूज आएंगे आपके पास। अभी तो मेरे पास ओनली 4 ड्रॉप डाउन है, आगे जाके इन इंडस्ट्री सपोज देयर आर 100 ऑप्शंस, तो आपको वैल्यू के बेसिस पे ही जाना है। अगर वैल्यू नहीं करना है ना सर, तो वी हैव द अनदर ऑप्शन जिसको मैं इंडेक्स ऑप्शन बोलता हूं। इंडेक्स, ऑल द एलिमेंट जो ड्रॉप डाउन है ना उसको एक प्ले राइट इंटरनली लिस्ट में कंसीडर करता है। तो सपोज मैंने वैल्यू नहीं दिया है, इंडेक्स दे रहा हूं सर, इंडेक्स फर्स्ट इंडेक्स यू नीड टू सिलेक्ट। देखो तो इसको मैं बस अभी ये करता हूं, फर्स्ट इंडेक्स यू नीड टू सिलेक्ट। या तो आप वैल्यू के बेसिस पे सिलेक्ट करो, नहीं तो इंडेक्स के बेसिस पे सिलेक्ट करो। फर्स्ट इंडेक्स इज अ जावा। जे भी ऑप्शन है ना वो ऑल द ऑप्शंस, प्लीज सिलेक्ट ऑप्शन, लिस्ट के अंदर प्लीज सिलेक्ट ऑप्शन 0 इंडेक्स पे। जावा इज द सेकंड ऑप्शन, वो फर्स्ट इंडेक्स पे आएगा।
पाइथन जो आपका थर्ड ऑप्शन है, इट्स गोज टू द सेकंड इंडेक्स। रिएक्ट जो भी ऑप्शन है वो आपका थर्ड इंडेक्स पे जाएगा, एजूर आपका फोर्थ इंडेक्स पे जाएगा। फर्स्ट ऑप्शन व्हॅल्यूच्या बेसिसलाही करू शकतात, त्याने नाही करायचं तर इंडेक्स के बेसिस पे, बिकॉज ड्रॉप डाउन के जितने भी वैल्यूज है वो इंटरनली लिस्ट में कंसीडर करता है, और लिस्ट का फर्स्ट एलिमेंट मतलब ड्रॉप डाउन का सेकंड एलिमेंट, लिस्ट का सेकंड एलिमेंट मीन्स ड्रॉप डाउन का थर्ड एलिमेंट। समजतं? ऑडिबल? येस. पहिला आहे? एलिमेंट प्लीज आहे ना, प्लीज हा सिलेक्ट हा वाला पहिला झिरोथ रे, पहिला नाही, झिरो झिरो इंडेक्स, हा झिरो। झिरो इंडेक्स। मग जावा पायथन अभी मैंने तीनों कॉम्बिनेशन से किया, दोनों कॉम्बिनेशन से किया, या तो आप वैल्यू से भी जा सकते हो, अभी मैंने ये सेकंड वन वैल्यू से सिलेक्ट किया है, नहीं तो इंडेक्स से। दोनों ऑप्शंस आपके पास अवेलेबल है। लेबल का भी ट्राई करते सर, मुझे लेबल ट्राई आउट करना है। यूआई पे अगर लेबल दिया है ना कि अगर उस एलिमेंट पे लेबल अवेलेबल है तो यू कैन ट्राई आल्सो द लेबल। सी जावा विल सिलेक्ट, पाइथन विल सिलेक्ट, बट इंटरनली जब आप कोड देखोगे तो फर्स्ट मैंने इंडेक्स पे सिलेक्ट किया है, सेकंड मैंने वैल्यू पे सिलेक्ट किया। सर मुझे इस पे नहीं करना है, आई वॉन्ट टू गो विद द लेबल। अभी लेबल प्रेजेंट है क्या देखते हैं। सर सपोज द टेक्स्ट में कंसीडर कर रहा हूं, अभी ट्राई कर रहा हूं, बस टेक्स्ट कंसीडर कर रहा हूं। ऑप्शन लेबल पे होना तो चाहिए, नाहीतर त्याच्यावर एक गोष्ट असेल की लेबल एलिमेंट प्रेझेंट हवा, टॅग लेबल जर प्रेझेंट नसेल तर सिलेक्ट करणार नाही। विल चेक पाइथन सिलेक्ट हो रहा है या नहीं। आज कितना टाइम क्यों ले रहा है। लेबल इज नॉट प्रेजेंट, यस। लेबल तभी आप यूज करते हो जब यहाँ पे लेबल टैग होगा। सपोज ऑप्शन नहीं है, लेबल है, लेबल ये भी एक लेबल है, ये भी एक लेबल है, तो बाय लेबल ऑल्सो यू कैन सिलेक्ट। तो प्लेराइट ने 3 डिफरेंट ऑप्शन दे दिए। अगर आपके ड्रॉप डाउन में लेबल अवेलेबल है तो लेबल इक्वल टू यू कैन सिलेक्ट द सेम आई एम यूटिलाइजिंग हियर, बट इन दिस सिनारियो लेबल इज नॉट प्रेजेंट। लेबल प्रेजेंट नहीं है, बट मैं टेक्स्ट से करने का ट्राई करता हूं। देखो तो सिलेक्ट ये वाला, लेट मी ट्राई विद द टेक्स्ट ऑल्सो। लेबल नहीं है परंतु आपण लेबल ने ट्राई करणार आहे। टायपिंग ऑप्शन, ओके 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 ओके, बिकॉज सेलेनियम में ये 3 ऑप्शन है। सेलेनियम में कौन से है, सिलेक्ट बाय वैल्यू, सिलेक्ट बाय इंडेक्स, सिलेक्ट बाय टेक्स्ट, सिलेक्ट बाय विजिबल टेक्स्ट। तो मैं विजिबल टेक्स्ट को लेबल से रिप्लेस करने का ट्राई कर रहा हूं। अगर आप सेलेनियम बैकग्राउंड से हो तो आपको पता होगा सिलेक्ट बाय लेबल, सिलेक्ट बाय विजिबल टेक्स्ट ऑल्सो देयर। देखो आता होते है ना, लेबल तर नाहीच आहे, पण लेबल काय म्हणते पार्टिस प्ले राइट का लेबल क्या बोल रहा है, टेक्स्ट से अगर आपको सिलेक्ट करना है तो आप लेबल यूज कर दो। कंपेयर टू सेलेनियम अगर करना है तो कंपेयर टू सेलेनियम 3 ऑप्शन, प्रीवियस बैच कैंडिडेट, सिलेक्ट बाय वैल्यू, वैल्यू पास करते हो, सिलेक्ट बाय इंडेक्स, इंडेक्स पास करते हो, सिलेक्ट बाय विजिबल टेक्स्ट, टेक्स्ट पास करते हो सेलेनियम वाले। तो प्लेराइट ने काय केलं, वैल्यू तो वैसे ही रखी, इंडेक्स भी वैसे ही रखा है, बट ये विजिबल बाय टेक्स्ट को लेबल से रिप्रेजेंट कर दिया। तो आपका जो फंक्शन है सिलेक्ट ऑप्शन, लोकेटर द्या,
तिघांपैकी एक वापरा. यात तर लेबल वापरा जो विजिबल आहे समोर तो, नाहीतर व्हॅल्यू वापरा जो यूआई ने दिलेला आहे, नाहीतर इंडेक्स वापरा. इंडेक्स यूज करना है मतलब आपको लिस्ट वाइज एलिमेंट को यूटिलाइजेशन करना होगा. समजता आता? ऑडिबल? आणि खरंच ती व्हॅल्यू सिलेक्ट झाली की नाही तर इनपुट वैल्यू आप यूटिलाइज कर सकते हो. ऑडिबल? चलो तीनों ऑप्शन में लिखता हूं. यू कैन यूटिलाइज थ्री डिफरेंट ऑप्शन. ओके, चलो. सो लेट स्टार्ट टू डिझाइन द पेज ऑब्जेक्ट मॉडेल ऑफ दिस वन. हे मेथड सर्वांना क्लिअर असतील तर मी पेज ऑब्जेक्ट मॉडेल हेल्पर मध्ये डिझाइन करतो. हेल्पर ड्रॉप डाउन क्लास हेल्पर ड्रॉप डाउन क्लास डेफ अंडरस्कोर अंडरस्कोर युनिट. हा, जर आपल्याला फिक्चर यूज करायचा असेल ना तर फिक्चर ऑलरेडी डिफाईन आहे. समजतं? ऑलरेडी आपण त्या दिवशी कॉम्प्टेक्स.py मध्ये इथं फिक्चर यूज केलाय बघा. फक्त हा पास करायचा. हा पास केला तरी चालेल, नाही करायचं तर आपण परत ते लिहू शकतो. ऑडिबल? येस. परत ठीक आहे. म्हणजे अरे कळेल. तोच फिक्चर यूज करू का? नको सर लिहा. इथं लिहिलेला असा लिहिला होता ना आपण रेडिओ बटन. चला तो नाही यूज करायचा तर आपला लिहूया. पेज. सर ये पेज में जब ऑब्जेक्ट क्रिएट करूंगा सेल्फ डॉट पेज तब मेरे पास पेज आएगा. सेल्फ डॉट में ड्रॉप डाउन का एलिमेंट कैलकुलेट करता है. ड्रॉप डाउन एलिमेंट जो कि पेज डॉट लोकेटर, जो मेरे पास ड्रॉप डाउन का लोकेटर अवेलेबल है. हे वाला लोकेटर ड्रॉप डाउनचा कसा फाइंड करायचा? तुम्हाला जर आता आयडी आहे तर सीएसएस सिलेक्टरने पण करू शकतात. नेम नहीं है पण वैल्यू आहे. सर बाय रोल नहीं फाइंड कर रहा हूं तो मैं खुद का लोकेटर लिख रहा हूं. डबल स्लैश सिलेक्ट अंडर @id इक्वल टू ड्रॉप डाउन. खत्म. ये मेरा लोकेटर. समझता? हाँ सर, मुझे पेज ओपन करना है. मैं अभी थोड़ा पेज ऑब्जेक्ट मॉडल की स्ट्रैटेजी चेंज कर रहा हूं. डेप नेविगेशन टू पेज, नेविगेट टू दैट पेज. मतलब मैं क्या बोलूंगा? सेल्फ डॉट पेज गो टू. कहां पे गो टू करना है? दैट यूआरएल यू नीड टू स्पेसिफाई. डायरेक्टली यहां पे यूआरएल ही दे रहा हूं. चलो इस यूआरएल पे आपको लँड करना. म्हणजे मी छोटे छोटे फंक्शन मेथड बनवून ठेवतो. अगर मैं इस मेथड को कॉल करूंगा तो मेरी अंडरस्टैंडिंग सबको क्लियर है कि ये यूआरएल ओपन होगी. समजतं? ऑडिबल? येस सर. नेविगेट फक्त मेथड कॉल करायची ना, ते ओपन करून देणार. चला नेक्स्ट वन. सर सिलेक्ट बाय वैल्यू, सिलेक्ट बाय इंडेक्स, वॉट एवर यू नीड टू प्रिफर यू कैन गो. मैं बोल रहा हूं सिलेक्ट बाय वैल्यू. आप वैल्यू दे दो ना सर. सेल्फ कॉमा वैल्यू आप दे दो, उसको मैं सिलेक्ट कर दूंगा. कैसे सिलेक्ट करोगे? सेल्फ डॉट ड्रॉप डाउन डॉट सिलेक्ट बाय वैल्यू नहीं करना है. क्या करेंगे? सेल्फ डॉट पेज सिलेक्ट सिलेक्ट ऑप्शन. इट विल टेक लोकेटर फर्स्ट. सर ये लोकेटर लेगा. कॉमा वैल्यू जो आप पास करोगे. वैल्यू इक्वल टू वैल्यू. सो यूजर इज गोइंग टू पास वैल्यू. मैंने सपोज इसको बोल दिया दिस इज द वैल एंड दिस वैल विल गोज टू द वैल्यू. वैल्यू हमेशा स्ट्रिंग में रहेगी, इंडेक्स हमेशा आपका इंटीजर में रहेगा. क्या मेरी बात सबको क्लियर है? दिस मेथड इज रिस्पॉन्सिबल to take the value and this method is responsible to select the option based on value. समझते हो? ऑडिबल?
लेबल से सिलेक्ट करना आहे तो लेबल की मेथड. आता मी स्वतःचे मेथड तयार करतोय. सिलेक्ट बाय लेबल. लेबल विल पास हियर. लेबल इक्वल टू LAB. LAB लिखता हूं. ये फंक्शन लेबल लेगा. क्लियर? यस. ऑडिबल. येस. ऑडिबल. आता फक्त आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करून ह्या मेथड कॉल करायच्या टेस्ट केस मध्ये. दुसरं काही करतोय का नाही. सिलेक्ट बाय इंडेक्स. IN लिखता हूं. IN तर ऑलरेडी आहे. इंडेक्स असा देतो एंड इंडेक्स में पास कर दूंगा. 3 डिफरेंट ऑप्शंस. ऐसा जो ड्रॉप डाउन सिलेक्ट हुआ है ना, उसकी भी मुझे वैल्यू चाहिए. तो मैं ऐसे बोल सकता हूं डेफ गेट सिलेक्टेड वैल्यू. So this function is responsible to return self dot drop down की input value. खत्म. आता फक्त आपल्याला काय करायचं. आता जाऊन टेस्ट केस मध्ये फंक्शन लाइन बाय लाइन कॉल करायची. चलो. सो विल राइट द टेस्ट केस फॉर दिस. इस डिजाइन पैटर्न को पेज ऑब्जेक्ट मेथोडोलॉजी बोला जाता है. इस पेज की मुझे बस मेथड कॉल करनी है, तो मैं इस पेज का ऑब्जेक्ट क्रिएट करूंगा और इस मेथड को कॉल करूंगा. दिस मेथड इज रिस्पॉन्सिबल टू ओपन द URL. अगर मुझे सिलेक्ट बाय वैल्यू करना है तो मैं ये मेथड को कॉल करूंगा. सिलेक्ट बाय लेबल करना है तो इस मेथड को कॉल करूंगा. सिलेक्ट बाय इंडेक्स करना है तो इस मेथड को कॉल करूंगा. और अगर मुझे सिलेक्टेड वैल्यू लेनी है तो इस मेथड को कॉल करूंगा. सो लेट ट्राई टू write the test case for drop down elements from helper drop down import star. इस क्लास को इंपोर्ट करना है. पाइटेज चाहिए तो पाइटेज को इंपोर्ट करना है. प्लेराइट चाहिए तो फ्रॉम प्लेराइट. सिंक API इंपोर्ट मैं कर रहा हूं. सिंक API टेस्ट सिलेक्ट बाय सिलेक्ट जावा. जावा सिलेक्ट करने के लिए मेरे पास 3 डिफरेंट ऑप्शन है. इंडेक्स से कर सकता हूं. जावा को मैं लेबल से भी सिलेक्ट कर सकता हूं. जावा को मैं वैल्यू से भी सिलेक्ट कर सकता हूं. हर एक ड्रॉप डाउन के एलिमेंट को सिलेक्ट करने के लिए आपके पास 3 ऑप्शन है. एनी ऑप्शन यू कैन यूटिलाइज. ऑडिबल? यस. ऑडिबल. ठीक है. चलो जावा में ऐसे करता हूं. सिलेक्ट जावा इंडेक्स. प्लेराइट से आपल्याला इंस्टन्स तयार करावं लागतील विथ सिंक्रोनाइजेशन. दिस वन ब्राउजर इक्वल टू दिस वन. पेज इक्वल टू दिस. अभी ये पेज का ऑब्जेक्ट मेरा क्रिएट हुआ है तो मैं ओबीजे इक्वल टू इस क्लास को पेज का ऑब्जेक्ट पास करूंगा. ओबीजे को पेज का ऑब्जेक्ट पास करने के बाद सपोज आई वांट टू नेविगेट, तो मैंने नेविगेशन नाम का फंक्शन को कॉल कर दिया. खत्म. इट विल नेविगेट. यही सेम ऑब्जेक्ट पे मुझे जावा को सिलेक्ट करना है तो सिलेक्ट बाय लेबल एंड लेबल इक्वल टू मैं दे रहा हूं जावा. आणि खरंच ती व्हॅल्यू येथे आहे का. तो रिझल्ट इक्वल टू ओबीजे डॉट गेट सिलेक्टेड वैल्यू विल गिव यू द वैल्यू. तो जावा विल रिटर्न यू द फर्स्ट वैल्यू and I am asserting result equal to 1. Failed due to selection. खत्म. समजता आता काय केलं. ऑडिबल? येस.
क्या मेरी चीजें सबको क्लियर आहे? अरे परत मी ते मेथड लिहित नाही ना, ऑब्जेक्ट क्रिएट केला, ऑब्जेक्ट की थ्रू त्या मेथडला कॉल करतोय. लेट ट्राय टू एक्झिक्यूट दिस टेस्ट केस. जावाला उद्या उठून म्हटले सर तुम्ही पायथॉन सिलेक्ट करा, तर मी काय म्हणेल? सिलेक्ट बाय इंडेक्स. हाँ, ये लेबल से सिलेक्ट किया ना, तो मैं इसको लेबल बोलता हूँ. चलो लेबल, सिलेक्ट बाय लेबल. सिलेक्ट करने के लिए मेरे पास 3 ऑप्शन है. लेबलने नाही, आता मला इंडेक्सने करायचं आहे, मला सेम ऑप्शन व्हॅल्यूने पण करायचं आहे. जावा बाय इंडेक्स. जावा का इंडेक्स क्या होगा सर? यू नीड टू कॉल दैट मेथड सिलेक्ट बाय इंडेक्स, और मैं इंडेक्स पास कर रहा हूं जावा सिलेक्शन के लिए. मैंने इंडेक्स पास कर दिया, 1 इज अ इंडेक्स. टाइम पण टाकायचा आहे का? टाइम टाका ना. टाइम डॉट स्लीप फॉर 3 सेकंड. टाइम डॉट स्लीप फॉर 3 सेकंड. एंड जावा सिलेक्ट करने के लिए मैं वैल्यू भी दे रहा हूं. चलो सिलेक्ट बाय वैल्यू, तीनों ऑप्शन से जा रहा हूं. यू कैन गो विथ एनी ऑप्शन. सिलेक्ट बाय वैल्यू, वैल इक्वल टू जावा के लिए 1 वैल्यू. देखो तीनों डेमोन्स्ट्रेशन कि सर यू कैन गो विथ द एनी ऑप्शन. आणि ते खरंच जावा सिलेक्ट झालं आहे का त्याचं व्हेरिफिकेशन व्हॅलिडेशन मी ऍसेट मध्ये करतोय. समजतं? ऑडेबल? इफ यू हैव एनी डाउट प्लीज लेट मी नो. ठीक आहे, चलो इम्पोर्ट टाइम या गोष्टी झाल्यात. लेट मी रन द टेस्ट केसेस. पायथॉन त्यांच्यासाठी पण सिंपल टेस्ट केसेस होतील. आपल्याकडे फर्स्ट वन बेसिक गोष्टी क्लिअर झाल्यात की हे होणार आहे. कुठे आहे रे? पायचाम मध्ये माझा प्रोजेक्ट आहे PT 12 UI, नहीं ऑटोमेशन. उसके अंदर मैंने UI के अंदर लिखा है. कौन सा रन करना है? टेस्ट ड्रॉप डाउन. अभी बाहर से रन कर रहा हूं. फर्स्ट वन जावा सिलेक्ट करने के लिए लेबल के बेसिस पे. देन अगेन जावा सिलेक्टिंग बेस्ड ऑन द इंडेक्स. Then again Java selecting based on the value. We have the 3 different options. Python, Azure or whatever the options we have, इसको भी आप उतने नंबर ऑफ टेस्ट केसेस लिख सकते हो. पायथॉन, रिएक्ट, Azure. लिहायचं का? चला लिहूया. मी याचा आपण लोकेटर पण करून टाकू. हे काय म्हणतोय मी? हे क्रिएट करू शकतो. कॉमन गोष्टी तिकडे टाकू शकतो. हे पायथॉन साठी, हे Azure साठी आणि अजून एक कुठला होता त्याच्यासाठी. चला रिएक्ट होता. रिएक्ट साठी. चलो सिलेक्ट बाय पायथॉन लेबल पायथॉन नो. सिलेक्ट बाय पायथॉन का इंडेक्स. पायथॉन अभी इंडेक्स सेकंड है वो, क्योंकि हमने मैन्युअली भी देखा है. इट इज एट सेकंड इंडेक्स. सिलेक्ट पाइथन बाय वैल्यू. ओ सिलेक्ट पाइथन बाय वैल्यू. कहां पे है सर? सेकंड वैल्यू इज अ पाइथन. थर्ड ऑप्शन मैन्युअली बघा. रिएक्ट है, 3 वैल्यू है, इंडेक्स पण 3. चला नेक्स्ट टेस्ट केस. रिएक्ट लेबल इज अ रिझल्ट चेंज करावे लागतील. व्हॅल्यू वेगळे येतात ना. हा इंडेक्स पोजीशन पाइथॉन के लिए नहीं है अभी, रिएक्ट के लिए है थर्ड इंडेक्स पोजीशन. देन अगेन फोर्थ वन जो मैं लिख रहा हूं Azure, जिसको फोर्थ इंडेक्स एंड वैल्यू भी 4 है. Azure किधर गया रे? ये वाला Azure.
is again the option. Oh, select by Azure. काही मिस्टेक नको व्हायला. रिॲक्ट व्हॅल्यू रिॲक्ट ने पायथॉन झालं, हे झालं रिॲक्ट लेबल, रिॲक्ट इंडेक्स, रिॲक्ट व्हॅल्यू. वैल्यू रिएक्ट की 3 है. Azure. Label change होना. Yes sir. Once you have the ready function, once you have the ready object, डिफरेंट कुछ कर रहा हूं क्या? नहीं सर, बस उस ऑब्जेक्ट को कॉल कर रहा हूं और मेथड सेमच आहेत, फक्त वेगवेगळे सिलेक्शन देणार आहेत. Azure ऑटोमेशन डेव्हलप झाल्यावर हे एक्झिक्युशन करायला टाइम जाणार नाही. इंडेक्स क्या है सर? Azure का इंडेक्स 4 है. Azure का वैल्यू 4 है. 4 है क्या? देख सकते हैं यूआई पे जाके. दिस इज द वैल्यू 4. सो दिस आर द टेस्ट केसेस रेडी. Java will select, okay. Index will select Java, okay. Java by value will select, okay. Python label will select, okay. Failed क्यों हुआ है देखते हैं. Python हाँ सिलेक्शन होते हैं पण फेल होता है म्हणजे आपण assert स्टेटमेंट चुकीचं लिहिलंय. React will select, React by index will select, React by value will select, React by label will select, आणि परत React by index will select. Azure by value का फेल झालेत? फेल ड्यू टू assertion. Yes, got it. क्या आ रहा है देखो, वैल्यू 4 बट यू आर asserting with the 1. Azure की वैल्यू क्या आएगी? 4 आएगी. रिजल्ट में भी 4 आएगा. यस सर. इसका भी रिजल्ट में 4 आएगा. यस सर. Because get select value function will return you the drop down input value. तुम्ही थर्ड सिलेक्ट करताय तर 3 येईल. समजतं रे? ऑडिबल? हाँ चलो. जावा के लिए वैल्यू विल बी 1 1 1. पाइथन के लिए वैल्यू विल बी 2 2 2. रिएक्ट के लिए वैल्यू मेरी 3 आएगी, इसके लिए भी 3 आएगी, इसके लिए भी 3 आएगी, and इसके लिए 4 4 4 4. So it is the drop down is implemented based on the page object model methodology. पेज को मैंने क्लासेस क्रिएट किए हैं and inside that class methods are available. That methods are responsible to select the values. समझते? ऑडिबल? हाँ, जो कॉमन चीजें है ना, अभी मैं उसका पिक्चर लिख सकता हूं सर. Because every time why you need to open this URL, you can create the picture, model picture कि एक ही पिक्चर पे सब चीजें चला सकता हूं. कॉमन चीजें का एक पिक्चर मैं comtext.py में लिख सकता हूं, उसको कॉल कर दो और वही पिक्चर यूटिलाइज कर दो. चलो प्रैक्टिकली भी अभी करके दिखाता हूं. लास्ट टाइम किया था वही सेम अभी करता हूं. समझते रे? ऑडिबल? यस यस. ऑडिबल टू ऑल. सर फिक्स्चर नी परत एकदा दाखवा ना. मागच्या आता लिहितो बघ. नीट नव्हतं कळालं. सेम फाइल मध्ये लिहायचं असेल तर सेम फाइल मध्येही तुम्ही लिहू शकता. तर सेम फाइल मध्ये लिहिताना तुम्हाला ऍज अ पॅरामीटर टेस्ट केसला पास करावा लागतो. ठीक आहे. डेफ सेटअप पिक्चर लिखना है तो @pytest.picture. स्कोप नहीं देना है. अभी स्कोप मैं देके दिखाऊंगा कि कैसे देंगे. चलो, ह्या गोष्टी प्रत्येककडे सेमच आहेत. हे वाला
येस और नो? हो. हे सेमच आहे ना. तर माझा फिक्चर काय करेल? यील्ड पेज बघूया तर एकच टेस्ट केसला सर हा सेटअप पास करा. इट विल रिटर्न द पेज नो, सो सेटअप में पास करो आणि यहाँ पे भी सेटअप पास करो. ह्या बाकी टेस्ट केस आता सध्या मी एक्झिक्यूट करत नाहीये. तर मी काय म्हणतोय, पायटेज डॉट मार्क डॉट स्किप एक्झिक्यूट फक्त आणि फक्त पहिली टेस्ट केस करतोय. फर्स्ट टेस्ट केस इज फाईन, देन वी कॅन गो विथ ऑल द टेस्ट केसेस. बघा स्किपचा बेनिफिट हाच आहे की मला मल्टिपल टेस्ट केसेस आहेत, पण मल्टिपल टेस्ट केसेस मध्ये काही टेस्ट केस स्किप करायचे आहेत. सो वी कैन गो फॉर मार्क डॉट स्किप बिकॉज इनका इम्प्लीमेंटेशन अभी हमने किया नहीं है. चलो दिस विल स्किप. लेट ट्राई टू एग्जीक्यूट वेदर द फर्स्ट टेस्ट केस इज वर्किंग फाइन और नॉट. सो रनिंग दिस टेस्ट केसेस. Label, okay, label is not working. Why it is not working? Let me check. Picture आपण लिहिला, okay. Navigation, object setup, okay. Let me go with this one. सर हा पिक्चर लिहिला, हा पॅरामीटर पास करतोय, हा ऑब्जेक्टला ओपन करून बाहेर का करतोय? इथं फंक्शनला स्टॉप केला जाईल, मग हा पेज ऑब्जेक्ट या फंक्शनला येतोय, हा सेटअप म्हणून जातोय. सेटअप म्हणजे हा ऑब्जेक्ट म्हणून जाणारे पेज हा सर्व गोष्टी करायला हवा. आता जावा विल सिलेक्ट. बघा तर मी जे कॉमन गोष्टी आहे ना ते एका पिक्चर मध्ये लिहून ठेवल्यात इथं. समजतं? येस. अजून काय नव्हतं झालं सर? आपण हा च्या बाहेर होता, बाहेर कारण इथंच तो क्लोज होत होता ना. हे यील्ड बाहेर होतं, तर ब्राउजर इथंच क्लोज होत होता. ओके ओके. विथ कीवर्ड ऑटोमेटिकली क्लोज द ब्राउजर. तो मैंने क्या कर दिया, इस यील्ड को यहाँ पे डाल दिया. मीन्स कि उसने ब्राउजर को स्टॉप करके रखा है. देन नेक्स्ट टेस्ट केस इज गोइंग टू एग्जीक्यूट. सेम वॉट एवर द कॉमन कोड, इसको स्किप कर दो. ये तो मैंने लिख के रखा है ना सर, ऑल द कॉमन कोड, ये वाला. बघा तर आता परत त्या लाईन ऑफ कोड लिहायची गरज आहे का नाही? इंडेंटेशन, हे वाला इंडेंटेशन चेंज नाही केलं तर मी फंक्शनल प्रोग्रामिंग मध्ये एक गोष्ट सांगितली होती. काय रे? फर्स्ट लाइन जो इंडेंटेशन है ना वही फॉलो करता है. अभी देखो लास्ट में एक्चुअल इंडेंटेशन फर्स्ट लाइन का 8 स्पेस है. इस फंक्शन में 8 स्पेस है. इसको भी 8, इसको भी 8, इसको भी 8, इसको भी 8, इसको भी 8 होने चाहिए. नेक्स्ट टेस्ट केस में मैंने बस 4 स्पेस का इंडेंटेशन दिया. तो मैंने फंक्शन में फर्स्ट लाइन यही बोली थी, अगर आप फंक्शन की फर्स्ट लाइन पे जो इंडेंटेशन कंसीडर करोगे थ्रू आउट द फंक्शन, यू नीड टू यूज द सेम इंडेंटेशन. समझता? यस. चलो सेटअप, अभी मैंने यहाँ पे भी सेटअप पास करा. सर ये स्किप का करायचं? चला तर इथं सेटअप दिला आणि ह्या गोष्टी आपण लिहिल्या आहेत ना कॉमन गोष्ट, याला फक्त सेटअप पास करा. आधी पेज पास करत होतो, इथं सेटअप दिला. ही टेस्ट केस आता रन करायची, ही कॉमन गोष्ट आहे ती मी सेटअप मध्ये लिहिली. ज्या ज्या कॉमन गोष्टी आहेत त्या सेटअप मध्ये, ऑल द टेस्ट केसेस को. चलो ये सेटअप इज अ पिक्चर. फॉर द टाइम बीइंग आई हैव रिटन इन द सेम फाइल. आपको अगर अदर फाइल में लिखना है तो अदर फाइल में आप लिख सकते हो. सेटअप ये वाला, and this is the common thing that I am replacing, and this is the setup. This is the setup picture. ह्या गोष्टी सेटअप मध्ये दिलेल्या आहेत तर परत द्यायचं काम नाही. रियुजेबिलिटी ऑफ कोड आपण करतोय. सेटअप, then again this one already we mentioned inside the picture, no need to give. This is one setup, ये ऑलरेडी मैंने दिया है यहाँ पे.
तो इसको मैंने बस रिप्लेस कर दिया. पॅरामीटर जातोय सेटअप म्हणून, तो तिकडे जाऊन ऑलरेडी काम करणार आहे. हा, इथं सेटअप आणि ही गोष्ट इथं टेस्ट केस मॉडिफिकेशन. सर इकडं मला द्यायचा नाहीये फिक्चर, नका देऊ, नो प्रॉब्लेम. इथं पण नाही द्यायचं आहे, नो प्रॉब्लेम, खतम. फिक्चर नाही दिला तर ही गोष्ट रे लागेलच ना. ऍज अ पॅरामीटर आय एम नॉट पासिंग एनी पिक्चर. समजतं? ऑडिबल? येस. एनी अदर डाऊट? दोन्ही वापरू शकतो ना, म्हणजे विथ हा, दोन्ही. फिक्चर आणि विदाउट फिक्चर. फक्त विदाउट हो. असेल तर मग हे विथ सिंक्रोनायझेशन वगैरे लिहायचं आणि हा, पेज हे कॉल पूर्ण, करायचं. कारण हे कॉमन गोष्टी मी लिहिलेल्या आहेत फिक्चर मध्ये. हा, ठीक आहे, हे बघा ह्या. चला, हा फिक्चर इथं ठेवू नका ना सर. हा फिक्चर नेहमी comtest.py फाईल मध्ये असतो. इथं बघा, तर आता होतंय का? होईल ना आता. दोघं वेने दाखवतोय. लास्ट टाइम पण दोघं वेने दाखवलं होतं, आता पण परत तेच दाखवतो. जावा index Java, then it is again considering Java index. आता हे काय झालं सर? It is taking time. Why time? Because for every test cases we are opening the browser, for every test cases we are closing the browser. रिक्वायरमेंट, लास्ट टाइम रिक्वायरमेंट चेंज की थी कि एक ही बार ब्राउजर ओपन करो एंड ऑल दी ऑपरेशन परफॉर्म कर दो, तो आपका फिक्चर्स का स्कोप मॉड्यूल लेवल का होगा. राइट नाउ बाय डिफॉल्ट स्कोप फंक्शनल स्कोप है. समझता? राइट नाउ बाय डिफॉल्ट फंक्शनल स्कोप है ये वाला. सर आप बोलते हो कि मुझे एक ही टाइम रन करना है, तो स्कोप मैं लिख रहा हूं मॉड्यूल स्कोप. देखो तो डिफरेंस दोनों का इंपॉर्टेंट है. व्हाई टू यूज मॉड्यूल स्कोप, व्हेन टू यूज फंक्शनल स्कोप. अभी मल्टीपल टाइम ब्राउजर नहीं ओपन होगा, एक ही ब्राउजर पे सब चीजें चलेगी. देखो हो रहा है. यस सर, जावा विल सिलेक्ट, देन पायथन विल सिलेक्ट, अगेन द पायथन विल सिलेक्ट. मल्टीपल टाइम ब्राउजर ओपन होता है का? नाही, कारण मी स्कोप चेंज केला. ऑल द टेस्ट केस से पहले एक ही बार फिक्चर रन करो, तो मॉड्यूल फिक्चर रिएक्ट ऐसो. आता का हो झाला माहितीये? कारण इथं आपण फिक्चर पास केला नाही. क्लियर? यस. येस. अभी मॉडर्न फिक्चर चलाओ ना. मॉडल फिक्चर मीन्स बिफोर ऑल द टेस्ट केसेस. अगर आपका फिक्चर फंक्शनल फिक्चर है तो नो वरीज, द टेस्ट केस विल ओपन ईच टाइम. बट यहाँ पे ये कोड लिख के रखा है, तो वो फिर से ओपन करने का ट्राय कर रहा है. सो दैट्स व्हाई वी आर फेसिंग द एरर. तो मॉड्यूल फिक्चरला हा एक डिसएडवांटेज है. हाँ, अगर मॉडल फिक्चर यूज करना है तो ऑल द टेस्ट केसेस को आपको सेम पैटर्न यूटिलाइज करना होगा. कोणाचा क्वेश्चन होतं की सर यूज करू शकतो का? करू शकतो, पण फिक्चर तुमचा फंक्शनल फिक्चर पाहिजे. मॉड्यूल फिक्चर असेल तर सर्व टेस्ट केसेस सेम पैटर्न ने डिजाइन होती, क्योंकि म्हणजे क्या होता है स्कोप डिफरेंस. सी डिफरेंस. ठीक है. टेस्ट केस नंबर 1, टेस्ट केस नंबर 2, टेस्ट केस नंबर 3, टेस्ट केस नंबर 4. याच्या आधी ओपन करतोय ब्राउझर, क्लोज करतोय ब्राउझर. फंक्शनल फिक्चर ओपन क्लोज, ओपन क्लोज, ओपन क्लोज. कौन सा था? फंक्शनल वाला.
आता जेव्हा सेटअप लिहिलं नाही चालेल, कारण तिथं मी पासच करत नाहीये. बट जब मैंने मॉड्यूल स्कोप लिखा, ओपन द ब्राउजर, टेस्ट केस नंबर 1, टेस्ट केस नंबर 2, टेस्ट केस नंबर 3, टेस्ट केस नंबर 4 will execute, close the browser. पण प्रिव्हियसली तुम्ही पिक्चर पास करत नव्हतं, तर ती टेस्ट केस परत ब्राउझर ओपन करायचा ट्राय करत होती. आता समजलं डिफरन्स? क्लिअर? अपूर्वा? हा, म्हणजे जेव्हा आपण मॉड्यूल स्कोप जेव्हा आपण मॉड्यूल हे देऊ ना, तेव्हा आपल्याला सगळ्याला फिक्स्चर वापरावं लागेल. हो, कारण मॉड्यूल स्कोपचा मीनिंग तो आहे, बिफोर द मॉड्यूल, आफ्टर द मॉड्यूल फिक्चर एग्जीक्यूट होगा. मॉड्यूल मतलब क्या है? कलेक्शन ऑफ टेस्ट केसेस है. हो सर. हा, तुम्हाला जर फंक्शनल वापरायचं आहे तर तुम्ही तिथून ती गोष्ट रिमूव्ह करू शकतात. बघूया आता रन होतंय का. ऑल द टेस्ट केसेस एकच फिक्चरला दिले आहेत बघा. हा, तुम्हाला ऑर्डरिंग करायचंय तर ऑर्डरिंग ऑल्सो पॉसिबल इन PyTest, दॅट ऑल्सो यू कॅन यूटिलाइज. सो दिस इज द एक्चुअल सिनेरियो. एक ही फिक्चर यूटिलाइज किया है. क्लियर? नाम चेंज करना होगा, बिकॉज प्रीवियसली भी मैंने एक फिक्चर लिखा था, वो रेडियो बटन्स पे था, तो इसका नेम चेंज करके हम हमारे कोड में लगते हैं. चलो, बिकॉज प्रीवियस टेस्ट केस अगर रन करने जाऊंगा तो वो प्रीवियस पिक्चर पिक करेगा. ये वाला, ये सेटअप रे, हा दुसऱ्या URL ला चालतोय, हा सेटअप दुसऱ्या URL ला. तर मी काय करतो, मागचा पण ठेवतो, ते मला दुसऱ्या टेस्ट केसेसला लागेल. याचं नाव फक्त मी सेटअप ड्रॉप डाउन करतो, हा पिक्चर. ठीक है, तो मेरे टेस्ट केस में बस मैं रिप्लेस कर दूंगा सेटअप विद द सेटअप ड्रॉप डाउन. रिप्लेस करना है, कंट्रोल F, सेटअप will replace with this picture, setup drop down, replace all. खत्म. कारण मागचा का यूज करत नाही, कालच्या लेक्चरला कुठं गेला, हेल्पर चेकबॉक्स नाही, तेच चेकबॉक्स इथं मी सेटअप यूज केला होता. एंड फॉर दैट चेकबॉक्सेस URL इज डिफरेंट. ड्रॉप डाउन के लिए URL डिफरेंट. ये डायरेक्टली इसको ही रेफर करेगा. अभी अगर मैंने दोनों का नाम सेटअप दे दिया तो बाय डिफॉल्ट इट विल पिक द रिसेंट सेटअप मेथड, बट रिसेंट सेटअप मेथड में वो URL चेंज थी. सो दिस इज द पिक्चर्स. अभी तक जितने भी हमने टेस्ट केसेस लिखे हैं, दिस ऑल आर द वेब एलिमेंट. कुछ रिमेनिंग टेस्ट केसेस है, कुछ रिमेनिंग सिनारियोज है, फाइल्स, then drag and drop, alerts, that also we'll discuss from next session. But for the time being, now I am going to run all the test cases. और मेरा ये बोलना है, अगर मैं all the test cases run करूंगा तो from first day कुछ चेंजेस भी हमने किए, वो चेंजेस को फिक्स करते हैं and we'll try to design our framework. चलो, this is the first test case जो मैंने रन किया था. add element त्या दिवशी आपण लिहिलं असेल कधी तर. यूजर नेम पासवर्ड के टेस्ट केसेस भी रन किए थे. ऑथेंटिकेशन के थे. चेक बॉक्सेस, हा चेक बॉक्सेस हे आता सर्व आतापर्यंत झालेल्या कोर्स मध्ये. ड्रॉप डाउन, अभी एंड टू एंड फ्रेमवर्क रन. कमांड कुठली वापरली सगळ्या टेस्ट केस रन करायला? फक्त PyTest. त्या डायरेक्टरी मध्ये फक्त PyTest टाकायचं, फाईल सिलेक्ट करायचं नाही. तो ऑल द फाईल रन होते. आता इथं टाइम डॉट स्लिप टाकल्यामुळे प्रॉब्लेम होतोय. नो प्रॉब्लेम, नो वरीज, विल रिमूव्ह दॅट टाइम डॉट स्लिप ऑल्सो. आता ह्या टेस्ट केसेस तुम्ही हेडलेस मोडलाही रन करू शकतात आणि विदाउट हेडलेस मोड. बघा, हे आपण त्या दिवशी रन केलेत कधी तर.
Python हे radio buttons, no? Already we run. These are the Java selection. आता हे परत परत जे ओपन होतात ना, याच्यासाठी तुम्ही तुमचे फिक्चर लिहून ठेवा. रिलेटेड टू वन सिनारियो, ओनली वन फिक्चर. मीन्स आपके हर टाइम ब्राउजर नहीं ओपन होगा, हर टाइम वही चीजें नहीं होगी. टेस्ट टाइटल URL, ठीक है. टाइटल गूगल आई एम सर्चिंग एंड दिस वन. चलो लेट फिक्स दिस टेस्ट केस. इसका एरर मुझे पता है क्या आने वाला है. ये क्यों मैंने किया था उस दिन, बिकॉज आई वांट टू शोकेस द मैक्स फेल. ठीक है, लेट इट बी फेल बिकॉज स्टेप अप लर्न आ रहा है इस URL से और मैं रिजल्ट के अंदर गूगल चेक कर रहा हूं. सो दिस आर द टेस्ट केसेस दैट वी हैव रिटन टिल द डेट. डिजाइन पैटर्न्स, ऑल द टेस्ट सिनारियो डिजाइन पैटर्न्स के बेसिस पे करते हैं. सर EY डायरेक्टरी में नाउ वी हैव ओनली वन पैकेज. उस पैकेज को मैं बोल रहा हूं, ठीक से समझना है. दिस इज द रियल टाइम फ्रेमवर्क पाइथन पैकेज, जो होगा आपका हेल्पर नाम से. EY के अंदर मेरे पास टेस्ट पैकेज है. पॅकेज म्हटल्यावर बघा इंटरनली init.py फाईल येते. init.py फाईल. डायरेक्टरी म्हटले तर init.py फाईल नाही येणार. समझता? ठीक है. चलो टेस्ट डायरेक्टरी के अंदर ऑल द टेस्ट केसेस होंगी. हेल्पर डायरेक्टरी के अंदर ऑल द हेल्पर फंक्शंस होंगे. पिक्स डायरेक्टरी के अंदर ऑल द इमेजेस होंगे. And again I am creating here one directory जिसको मैं बोल रहा हूं रिपोर्टिंग ऑफ फ्रेमवर्क. तर जेवढ्याही फाईल आहेत ना ते आपापल्या प्लेसला घेऊन जायच्यात. डेटा ड्रिव्हन अप्रोच ऑल्सो वी विल डिस्कस. पेज ऑब्जेक्ट मॉडेल आहेत. तर ऑल द हेल्पर फाइल्स will consider inside कुठं रे हेल्पर डायरेक्टरी अशा इंडस्ट्रीमध्ये असणार आहेत. सर एक क्वेश्चन होता. आता तुम्ही जसं सगळे टेस्ट केसेस म्हणजे आपण जे रन केले, जेवढं ऑटोमेशन जेव्हापासून चालू झालं ते आता तुम्ही जे रन केलं, मग ते जसे आपण कोडिंग करतो त्याच फॉर्मॅट मध्ये होतं का वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये होतं? नाही सेम फॉर्मॅट मध्ये. सेम फॉर्मॅट मध्ये. डिजाइन, हाँ डिजाइन. सी डिजाइन पैटर्न कौन सा यूज किया है? पेज ऑब्जेक्ट मॉडेल. पेजेस बनवलेत ना, हे ऑब्जेक्ट्स बनवलेत. हा ओके. हा चला आपण आता ह्याला टाकतोय. याच्यात एरर येतील, ते एरर पण सॉल्व्ह करूया म्हणजे तुम्हाला रिअल टाइम समजेल. टेस्ट फाईल सर्व तुमच्या जातील टेस्ट डायरेक्टरी. हे मी पहिल्या दिवसापासून का नाही केलं, कारण तुम्हाला ह्या गोष्टी अंडरस्टँड झाल्या नसत्यात कसे इम्पोर्ट करायचं का. टेस्ट फाईल सोबत comtest.py फाईल पण असते. ऑलवेज रिमेंबर comtest.py फाईल. या सॅम्पल मध्ये मी फक्त कोड लिहित होतो, याची काही गरज नाही आपल्याला. सॅम्पल सेलेनियम मध्ये सेलेनियमचा कोड लिहित होतो, याची काही गरज नाही. सेलेनियम स्क्रिप्ट इथं लिहिलंय, याची काही गरज नाहीये. आता झाला. EY डायरेक्टरी मध्ये फक्त एवढ्या गोष्टी रिपोर्ट करायचे, तर रिपोर्टिंग इथं करणार आहेत. ठीक आहे. Allure report also there and then the all the reports also there. चलो so test file, first test file import बघा हे ऑटोमॅटिकली घेतला. आता इम्पोर्ट कसा केलाय बघा. ऑटोमेशन इज अ डायरेक्टरी जिसके अंदर EY डॉट हेल्पर इज अ पैकेज. उस पैकेज के अंदर हेल्पर एड रिमूव नाम का फाइल है. उस फाइल के अंदर आपके क्लास है. आधी फक्त मी हेल्पर ऍड रिमूव्ह करत होतो, आता याने ते ऑटो केलं, कारण
PyCharm will support that one की ऑटोमॅटिकली रिफॅक्टरिंग कर दिया. अगेन आई एम रनिंग. जर टेस्ट केस मध्ये इशू आले तो हमेशा हम टेस्ट केस टेस्ट डायरेक्टरी में जाके रन करते. ls cd pt12 ls cd ऑटोमेशन यहां पे जाके रन करूंगा. ls cd ui ऑटोमेशन. आता याच्यात हे सर्व डायरेक्टरी आहेत. मी रन करताना फक्त आता काय करतोय बघा. पायटेस्ट टेस्ट पायटेस्ट -sv टेस्ट. अरे यार कॅपिटल का झालं रे. -sv टेस्ट. एरर आले म्हणजे आपण सॉल्व्ह करूया. नो वरीज. ठीक आहे. So the same directory structure we need to maintain. रिपोर्ट पण क्रिएट करायचे तर रिपोर्ट डायरेक्टरी मध्ये आपण ठेवणार आहेत. and this directory structure is very important. इंटरव्यू में क्वेश्चन आता है कि what is your framework directory structure. Actual the framework directory structure having the different folders, different packages. हेल्पर पैकेजेस आपको दिखेंगे इंडस्ट्री में. टेस्ट पैकेजेस आपको दिखेंगे इंडस्ट्री में. ठीक आहे. चला करूया. Allure रिपोर्ट HTML रिपोर्टही आपण आता जनरेट करूया. Allure रिपोर्ट जनरेट करण्यासाठी काय असेल रे. Allure ची इन्स्टॉलेशन हवं. जे आपण लास्ट सेशनला हे Allure इन्स्टॉलेशन केलेलं आहे. स्क्रीनशॉट असतील तर स्क्रीनशॉट डायरेक्टली तिथं जातील तुमचे. आता जेवढे स्क्रीनशॉट आपण काढले असतील ना ते तिकडे जाणार आहेत. ऑडिबल. यस. ऑडिबल टू ऑल. येस. येस ऑडिबल. मार्कर्स टाकायचे तर मार्कर्स तुम्ही टाकू शकता. दिस आर द एक्झिक्युशन. फिक्स डायरेक्टरी मध्ये सर्व स्क्रीनशॉट आतापर्यंत घेतलेले. नोड चेकचा बघा. PHP सिलेक्टचा बघा. ठीक आहे. हा रिपोर्ट. सर माझे रिपोर्टिंग मध्ये जायला हवे. इथं रन करताना UI मध्ये तुमची रिपोर्ट नावाची. सो आय एम रनिंग विथ द हेल्प ऑफ दिस वन ओनली. self.-sv. मी आता फक्त टेस्ट मध्ये जाऊन एकच फाइल रन करतोय. फॉर द टाइम बिंग टेस्ट एड एंड रिमूव एलिमेंट -HTML इक्वल टू कहां पे है सर. रिपोर्ट के अंदर मुझे report.html क्रिएट करना है. -allure dir इक्वल टू कसं रे रिझल्ट असा होतंय का बघूया. काय चुकलं. याला फक्त असं देतो ना स्ट्रिंग मध्ये नाही. रिपोर्ट कुठे आहे. UI मध्ये. मला ह्या डायरेक्टरी मध्ये रिपोर्ट पाहिजे. तो रिपोर्ट क्यों नहीं आ रहा है. -HTML इक्वल टू report.html. ओके. allure dir बरोबर आहे का. कमांड unrecognized. ओके. लेट मी चेक. पीपल लिस्ट इन्स्टॉल नसतील का. काय म्हणते. द सिस्टम कॅन नॉट फाईल द. ओके गॉट इट. पीप नाही ना. डिॲक्टिवेट. व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट सुरू आहे वाटतं. इन्स्टॉल न होतो. व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट मध्ये येतो. बघूया रन का होत नाही. रिपोर्ट डायरेक्टरी मध्ये रिपोर्ट आला. रिझल्ट बाहेर येतोय तर रिझल्टला आपण डायरेक्टरी चेंज करूया. नो वरीज. ओपन.
विथ ब्राउझर हे वाला, जी एक टेस्ट केस रन केली. ऑल टेस्ट केस करायचे आहेत तर तुम्ही ऑल करू शकता. हा रिझल्ट आता बाहेर येतोय इथं रिझल्ट मध्ये. आपण रिपोर्ट मध्ये टाकायचं आहे तर ती पाथ तुम्हाला तिथं रन करताना द्यायचं आहे. रिझल्टला रन करायचं तर कसं करतात रे? एल्युअर सर्व रिझल्ट. आज नेट स्लो झालंय का? जनरेटिंग रिपोर्ट. सी Allure report will open for single test case. All the test cases, now we have all the test case ready, we have the framework structure ready. तो बस मुझे यहाँ पे रन करते टाइम वैसे रन करना होगा. इसको स्टॉप कर रहा हूं, स्टॉपिंग ऑफ दिस वन, एंड नाउ आई एम गोइंग टू रन दिस रिपोर्ट के अंदर जाने दो. इसको रिपोर्ट के अंदर ऐसे डालो क्या, रिपोर्ट स्लैश रिजल्ट. फाईल पाथ चेंज केला आता मी, रिपोर्ट मध्ये जायला हवं. प्रिव्हियसली रिझल्ट मध्ये होतं, तर रिपोर्ट मध्ये बघा रिझल्ट नावाची डायरेक्टरी तयार झाली. सो लेट मी डिलीट दिस रिझल्ट ऑल्सो. नाउ वी हैव द ऑल दी ऑटोमेटेड टेस्ट केसेस आर रेडी. फ्रेमवर्क स्ट्रक्चर फिर से डिफाइन कर रहा हूं. टेस्ट फाइल्स is responsible to call the comtest.py file. Test files are responsible to call the helper function helper file, जहां पे हमने पेजेस के ऑब्जेक्ट बना के मॉडल में रखा है, मतलब फाइल्स में रखा है. पेज ऑब्जेक्ट मॉडल मेथोडोलॉजी रिलेटेड. अगर मेरी टेस्ट केस चेक बॉक्स से रिलेटेड है तो चेक बॉक्स का ही क्लास कॉल होने वाला है. अगर मेरी टेस्ट केस रेडियो बटन से रिलेटेड है तो रेडियो बटन का हेल्पर लिख के रखा है जो कि क्लास है. रेडिओ बटन के टेस्ट केसेस ऑब्जेक्ट बनवून त्याचा मेथड कॉल करणार आहेत. हा इंटरव्ह्यू क्वेश्चन येतो आणि येणारच आहे. व्हॉट इज युअर फ्रेमवर्क स्ट्रक्चर? तर तुमच्या फ्रेमवर्क मध्ये हेल्पर असतील, रिपोर्ट असतील, टेस्ट केसेस असतील, टेस्ट डायरेक्टरी असेल, आणि जर स्क्रीनशॉट असतील तर स्क्रीनशॉट. समजतं? ऑडिबल? चलो, कॅन आय रन ऑल द टेस्ट केसेस नाउ? ही डायरेक्टरी डिलीट करा, हा पण रिपोर्ट डिलीट करा, हा पण डिलीट करूया, सर्व डिलीट करूया. आता फाईल बाहेर नाहीच आहेत, एका डायरेक्टरी मध्ये आहेत यूआयच्या. एपीआयचं होईल तर एपीआय डायरेक्टरी मध्ये टाकणार आहे. ठीक आहे? क्लिअर? यस. ऑडेबल? ऑडेबल Yes. तो चलो रन करू दो. तुम्ही नाही का रन करताना एक शब्द वापरला व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट, नाही का ते रन होत नव्हतं HTML. हो, इथं व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट असतात. करायचं का यूआयचा पण व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट? चला. नाही तो डाऊट विचारत होते मी, तो तुम्ही हा, सॉल्व्ह तो कसं डाऊट केलं? आता डाऊट विचारलाय. आता मी ते व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट घेतो, काय असतो. 30 मिनिट्स. ओके. सो सपोज करो कि सर दिस इज माय मशीन जो मैं यूज कर रहा हूं. ग्लोबल मशीन बोला जाता है. जब भी मैं पैकेजेस इंस्टॉल करूंगा तो वो मेरे मशीन में इंस्टॉल होंगे, मीन्स मेरे लैपटॉप में इंस्टॉल होने वाले. वॉट एवर द पैकेजेस, सेलेनियम, पाइटेस्ट और whatever. So this terminal is using the global machine. माझ्या मशीन मध्ये कुठले कुठले पॅकेजेस इन्स्टॉल आहेत ते जर बघायचं असेल तर आपण पीप लिस्ट ऑल द इंस्टॉल पैकेजेस में देख सकता. बट क्या होगा सर, मैं सेम मशीन में सपोज आई एम रनिंग inside the same machine, I am running 3 different projects. ठीक है? ही सिनारियो
इंडस्ट्रीमध्ये येतात आणि ह्या गोष्टी होतात. तुम्ही कधी कधी मल्टिपल प्रोजेक्टला वर्क करतात. सर फर्स्ट प्रोजेक्ट इज यूजिंग द पायटेस्ट, बट फर्स्ट प्रोजेक्ट में कंपलसरी मैं पायटेस्ट का सेकंड वर्जन यूज कर रहा हूं एंड सेलेनियम यूज कर रहा हूं. सपोज सेलेनियम 3 यूज कर रहा हूं एंड पायथॉन पण यूज करतोय, पायथॉन 3.8. दिस इज प्रोजेक्ट नंबर 1. एकच मशीन मध्ये मल्टिपल प्रोजेक्ट. सर सेकंड प्रोजेक्ट के लिए मुझे सेलेनियम 3 नहीं, सेलेनियम 4 यूज करना है. दोनों का कोड अलग है. सपोज प्लेराइट यूज करना है, प्लेराइट का अलग वर्जन यूज करना है इस प्रोजेक्ट में अलग वर्जन है. प्रोजेक्ट 3 के लिए आपको है ना पाइथन यूज करना है, बट उन्होंने बोल दिया कि पाइथन का 2 वर्जन यूज करना है. मग एकाच मशीन मध्ये सेलेनियम तुम्ही जेव्हा इन्स्टॉल करणार तर एकच सेलेनियम इन्स्टॉल होतो, एक तर सेलेनियम 3 किंवा सेलेनियम 4. पायथॉन इन्स्टॉल करायचं तर एकच पायथॉन इन्स्टॉल होईल, या तो पायथॉन 3.8, 3.9, 3.11 एक ही पायथॉन. प्लेराइट इंस्टॉल करना है तो प्लेराइट का एक ही वर्जन. तो इंडस्ट्री क्या बोलती है कि अगर आपको मल्टीपल प्रोजेक्ट आपके मशीन पे रन करना है तो आप इस मशीन को एक्चुअल ग्लोबल मशीन को वर्चुअली डिवाइड कर सकते हो. म्हणजे एकच लॅपटॉपला वेगवेगळ्या पार्ट मध्ये, व्हर्च्युअल पार्ट मध्ये मी डिवाइड करतो. That terminology is nothing but virtual environment. So virtual environment is responsible to create the virtual copies of machine. समजतं? लॅपटॉपचे 3 डिफरंट कॉपी मी क्रिएट करू शकतो. आता उद्या उठून मी म्हटलो की सर मला UI ऑटोमेशन हे करायचं, API ऑटोमेशन, बट लायब्ररीज वेगळ्या आहेत, एपीआयच्या लायब्ररीज वेगळ्या आहेत, ते मला UI ला यूज नाही करायचं. UIच्या लायब्ररी येते, API मध्ये नाही यूज करायचं. तर आपण प्रत्येक ऑटोमेशन साठी वेगवेगळे व्हर्च्युअल मशीन्स क्रिएट करणार आहेत. एंड दैट वर्चुअल मशीन्स अगर आपको क्रिएट करना है तो पाइथन आपको एक वर्चुअल ENV नाम का पॅकेज प्रोव्हाइड करता है. आधी ते पॅकेज आपल्याला इन्स्टॉल करावं लागतं. बघा, वर्चुअल ENV. सो फर्स्ट ऑफ ऑल वी नीड टू इंस्टॉल द वर्चुअल ENV. मैं अभी हर एक को वर्चुअल एनवायरमेंट क्रिएट कर रहा हूं. एंड दिस इज व्हेरी इंपॉर्टंट. इंडस्ट्री मध्ये ही गोष्ट होते, पीप इंस्टॉल वर्चुअल ENV. फ्लॅश का दिलं? Virtual ENV. So this package is going to install. Now, if you see here, no, pip list. तर हे तर माझे लॅपटॉप मध्ये इन्स्टॉल लायब्ररीज आहेत. आता क्वेश्चन आला की I want to go for UI ऑटोमेशन. तो UI ऑटोमेशन का एक वर्चुअल एनवायरमेंट क्रिएट कर दो, API का सेपरेट कर दो. जब भी मैं UI ऑटोमेशन रन करूंगा तो वही वर्चुअल एनवायरमेंट यूज करूंगा. तो वर्चुअल एनवायरमेंट क्रिएट कैसे करते हैं? Python will give you this support कि you can create the virtual environment with the help of command. कुठली कमांड? Python -m virtual ENV वर्चुअल ENV बोला जाएगा. एंड नेम ऑफ वर्चुअल एनवायरमेंट मैंने बोल दिया कि दिस वर्चुअल एनवायरमेंट इज फॉर EY. तर हा एक वर्चुअल मशीन सेपरेट क्रिएट केला जातो आपल्या लॅपटॉप मध्ये. EY से रिलेटेड सर्व पॅकेजेस या वर्चुअल एनवायरमेंट मध्ये आपण यूज करणार. बघा, क्रिएट करतो. फॉर दिस वन आई एम जस्ट क्रिएटिंग इनसाइड द EY ऑटोमेशन. अगर यहाँ पे करना है दैट्स आल्सो फाइन. UI ऑटोमेशन में अगर नहीं करना है तो मैं बाहर ऑटोमेशन में एनवायरमेंट एक डायरेक्टरी क्रिएट करके देता हूं. mkdir मीन्स मेक अ डायरेक्टरी PT12
ENVs. CD PT12 ह्या डायरेक्टरी मध्ये मला व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट करायचे. आता मी कुठे आहे बघा, हे जेव्हा दिसतं ना तर याचा मिनिंग आहे मी माझ्या मशीन मध्ये ग्लोबल व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट करताना हीच कमांड यूज करणार आहेत. पायथॉन -m व्हर्च्युअल ENV EY ENV. सो EY ENV नावाचा व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट आपला क्रिएट होईल. बघूया होतोय का. व्हायला तर हवं, हीच कमांड आपण यूज करणार आहेत. इथं जाऊन तुम्ही जेव्हा जाणार ना, एक डायरेक्टरी क्रिएट होते EY ENV. सो दिस इज द क्रिएशन ऑफ वर्चुअल एनवायरमेंट. सर मुझे ये वर्चुअल एनवायरमेंट यूज करना है, तो उसको ऍक्टिवेट भी करना होता है. ऍक्टिवेट करण्यासाठी स्क्रिप्ट मध्ये एक फाईल असते. इनसाइड द स्क्रिप्ट देर इज वन एक्टिवेट फाइल. इस फाइल को आपको रन करना होता है. इस फाइल को आप रन करोगे. कसं रन करणार, असा कसं रे, CD व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट मध्ये EY त्याच्या स्क्रिप्ट आहे आणि एक्टिवेट मीन्स दिस वर्चुअल एनवायरमेंट इज गोइंग टू एक्टिवेट. आप देखोगे ग्रीन कलर मध्ये आता व्हर्च्युअल एनवायरमेंट ऍक्टिवेट झाला. माझ्या मशीनला जेवढे पॅकेजेस होते ना ते याच्यात नसतील बघा. पीप लिस्ट ग्लोबल मशीनला जे होतं ते ह्या मशीन मध्ये नाहीयेत. EY से रिलेटेड ऑल द पैकेजेस में इसके अंदर इंस्टॉल करूंगा, देन ओनली आई विल यूटिलाइज. ग्लोबल मशीन को मैंने वर्चुअली डिवाइड कर दिया है. समझते हो? ऑडिबल? यस. हे बघा रे, हे म्हणजे ऍक्टिवेशन ऑफ व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट. आता इथं जाऊन मी माझ्या टेस्ट केसेस रन होणारच नाही का, कारण मी व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट केला. CD डेस्कटॉप इन CD EY. आणि तुम्ही म्हणताय सर पायटेस्ट रन करा, -SV रन करा, टेस्ट डायरेक्टरी रन करा. बघा इथून रन करतोय ना. अरे यार अरे यार अरे यार, वेट रन का झाले सर्व. लेट मी स्टॉप. ठीक आहे. मशीनला 2 पार्ट मध्ये डिवाइड केलाय. हा वाला जर या व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट मध्ये मी इन्स्टॉल केलेले पॅकेजेस आहेत. पीप इंस्टॉल सपोज पायटेस्ट, तो इस वर्चुअल एनवायरमेंट में पायटेस्ट इंस्टॉल होगा जो ग्लोबली नहीं है. ग्लोबलची दुनिया वेगळी आहे, व्हर्च्युअल एनवायरमेंट वेगळा आहे. तर इंडस्ट्रीमध्ये ह्या गोष्टी आपण यूज करतो. EY साठी व्हर्च्युअल एनवायरमेंट वेगळा, API चा व्हर्च्युअल एनवायरमेंट वेगळा. जेव्हा मल्टिपल प्रोजेक्टची गोष्ट होते तर व्हर्च्युअल एनवायरमेंट युटिलायझेशन. अभी देख सकते हो पीप लिस्ट म्हणजे ह्या व्हर्च्युअल मशीन मध्ये फक्त हेच पॅकेजेस इन्स्टॉल आहेत. दिस वन समजतं? ऑडिबल? यस. ऑडिबल टू ऑल? यस. यस सर. हा, व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट डिऍक्टिव्हेट करायचा आहे तर असा डिऍक्टिव्हेट. नाउ यू कॅन सी हा डिऍक्टिव्हेट झाला. आणि ग्लोबल मशीनचे पॅकेजेस वेगळे आहेत. बघूया. पीप लिस्ट, दिस आर द ग्लोबल पैकेजेस. देखो इतने हैं. अभी ये पैकेजेस यहाँ पे यूटिलाइज नहीं कर सकते.
याला व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट म्हणतात. ठीक है, दोनच कमांड है, कमांड ने क्रिएट करतो. चलो फॉर द टाइम बिंग मैंने यूआई का बनाया है, आगे जाके एपीआई का भी बना देंगे. एपीआई से रिलेटेड जितने भी पैकेजेस है वो एपीआई वर्चुअल एनवायरमेंट में यूटिलाइज करेंगे, यूआई के रिलेटेड यूआई के अंदर यूटिलाइज करेंगे. ठीक आहे, चला काय म्हणत होतो मी, आता समजलं कोण म्हणत होतो व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट काय असतात. हा ते कळालं, पण तुम्हाला कसं कळालं की तो म्हणजे तिथे तुम्हाला हे येतंय म्हणजे एरर येतोय? तो इन्स्टॉल नव्हता ना त्या पॅकेज मध्ये. त्या व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट, इथं व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट ऍक्टिव्हेट असतात. तुम्ही जेव्हा कुठलाही प्रोजेक्ट क्रिएट करतात ना, मॅन्युअली पण व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट होतो बघा. तुमच्या पायथॉन मध्येही तुम्ही जेव्हा म्हणतात न्यू प्रोजेक्ट ENV बघा, हा वेगळा असतो आणि तुमचा ग्लोबलचा प्रोजेक्ट वेगळा. ठीक आहे, जर मी म्हटलो की आय वॉन्ट टू क्रिएट दिस प्रोजेक्ट PP न्यू विंडो, चला इधर टर्मिनल ला जातो ना डायरेक्टली, लेकिन PP को जब मैं रन करना चाहता हूं तो इस प्रोजेक्ट से रिलेटेड वर्चुअल एनवायरमेंट अपने आप क्रिएट हो जाता है. प्रत्येक प्रोजेक्टचा वेगवेगळा वर्चुअल एनवायरमेंट असतो बघा. हे ऍक्टिव्हेट म्हणजे ह्या प्रोजेक्टशी रिलेटेड पॅकेजेस फक्त आणि फक्त ह्या व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट मध्ये इन्स्टॉल असतील. ठीक आहे, मॅन्युअली पण होतो तो. समजतं? आता मला कसं कळालं, जेव्हा मी रन केला तेव्हा मला एरर आला होता, मॉड्यूल नॉट फाउंड. म्हणजे त्या इलेमेंट म्हणजे त्या व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट मध्ये पॅकेज इन्स्टॉल नव्हतं, पण माझे पॅकेजेस ग्लोबल मध्ये इन्स्टॉल होते, तर मी त्याला डिऍक्टिव्हेट केला. समजतं? ओके सर. चलो ठीक आहे. दोन्ही ह्याच्यात रन करता येतात ना, ग्लोबललाही आपण? हो हो, ग्लोबललाही, पण ग्लोबली सर्व तुम्हाला इन्स्टॉल आहे. सी ग्लोबली, आता मी तेच म्हटलो ना, काही व्हर्जनची कोड सपोर्ट करत नाहीत. ग्लोबल मध्ये तुम्हाला सेलेनियम 3 इन्स्टॉल आहे सपोज, आणि तुमचा प्रोजेक्ट सेलेनियम 4चा आहे, तर तुम्ही परत ग्लोबली जाऊन सेलेनियम 4 इन्स्टॉल करणार. परत रिक्वायरमेंट आली, तुम्हाला हा प्रोजेक्ट रन करायचा आहे, ऍट अ टाइम 2 सेलेनियम इन्स्टॉल नसतात, तर एका सेलेनियम साठी वेगळा वर्चुअल एनवायरमेंट, एका सेलेनियम साठी वेगळा वर्चुअल एनवायरमेंट. अभी तो प्लेराइट में तो एक ही वर्जन चलता है, बट सेलेनियम और रिक्वेस्ट लाइब्रेरी के वर्जन चेंज होते हैं. सेलेनियम 3 सेलेनियम 4 इंडिपेंडेंट है, इसका कोड इसमें रन नहीं होता है, इसका कोड इसमें रन नहीं होता है. बट प्लेराइटला तसं वर्जनच नाही, डायरेक्ट प्लेराइट एकच वर्जन यूज करते. ठीक आहे, परत असं आली कंडिशन तर एक प्रोजेक्ट पायथॉन स्ट्रिक्टली पायथॉन 3.7 ला सपोर्ट करतो, आणि एक प्रोजेक्ट म्हणजे प्रोजेक्ट इन द सेन्स आपले फाइल्स स्ट्रिक्टली पायथॉन 3.12 ला सपोर्ट करेल. यांचे कोड इंडिपेंडेंट असू शकतात. हा कोड इथं रन होणार नाही, हा इथं रन होणार नाही. मग तुम्ही काय 2 पायथॉन नाही इन्स्टॉल करणार, तुम्ही 2 व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट करणार, प्रत्येकासाठी वेगवेगळा. याचा रन करायचा आहे तर हा वर्चुअल एनवायरमेंट एक्टिवेट करून रन करा. अगर आपको इसका रन करना है तो इसको एक्टिवेट करके रन करो. समजतं? ऑडिबल? जेव्हा आपण पायथॉन 3.7 जेव्हा व्हर्च्युअल हे करू, त्याच्यात तो आपल्याला इन्स्टॉल करावा लागेल पायथॉन 3.7. हो, आता बघू, इथे इंटरप्रिटर असतात ना रे आपले, ते त्याच व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटला कन्सिडर करतात कधी पण. हे बघा, आता माझ्या सिस्टीम मध्ये मल्टिपल पायथॉन इन्स्टॉल असतील. हे बघा किती पायथॉन इन्स्टॉल आहेत, पायथॉन 13 आहे, पायथॉन 13, आता ह्या बॅचेसला पायथॉन 13. जर मी प्रिव्हियस बॅच घेतली तर त्याच्यात वेगळा व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट होता, पायथॉन 13, पायथॉन 13, पायथॉन 13. मुझे पायथॉन 12 भी इंस्टॉल करना है तो मैं अलग वर्चुअल एन्व्हायरमेंट यूज करतो. याला वर्चुअल एन्व्हायरमेंट म्हणतात. हे बघा .venv स्क्रिप्ट, त्याच्यात पायथॉन इन्स्टॉल आहे. ठीक आहे, मॅन्युअली पण असतात. नाही समजत आहे, नो प्रॉब्लेम.
जास्त मध्ये घुसायचं काम नाहीये, ठीक आहे. पण इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट करायला लावतील पहिल्या दिवशी. कैन यू क्रिएट वर्चुअल एनवायरमेंट फॉर दिस फोल्डर? तो आपको वो 2 कमांड पता होने चाहिए, वर्चुअल ENV कैसे क्रिएट करते हैं, ठीक आहे. मॅन्युअली पण होतात डायरेक्टली. चला आपण आपलं फ्रेमवर्क रन करूया, सोडा त्या. PyTest -SV लास्ट ट्राई फॉर दिस UI ऑटोमेशन. UI के अंदर टेस्ट -HTML रिपोर्ट के अंदर मुझे report.html देना है. -allure रिपोर्ट, allure डायरेक्टरी जिसके अंदर मुझे क्या देना है रे, रिपोर्ट, आणि त्याच्यात माझा रिझल्ट नावाची डायरेक्टरी. आता इथं जेव्हा बघणार रिपोर्ट मध्ये काहीच नाहीये. आई एम रनिंग दिस ऑल द टेस्ट केसेस, तो आपके पास रिपोर्ट भी आएगा एंड आपके पास काय रे, allure रिपोर्ट आणि HTML रिपोर्ट येणार. चला रन होऊ द्या, हे 5 मिनिट लागतील. आणि शेवटी आपण कोड कव्हरेज पण शेवटचं त्या दिवशी राहिलं होतं, झालं होतं ते, पण मी परत कोड कव्हरेज दाखवतो होल टेस्ट डायरेक्टरीचा, की आपण जो कोड लिहिलाय त्याच्यात काय काय गोष्टी केल्यात. बिकॉज और 1 or 2 सेशन आई विल कंडक्ट फॉर द एक्स्ट्रा टॉपिक ऑफ दिस प्ले राइट. बट अभी तक जो डिस्कस किया है प्ले राइट में, दिस ऑल आर द इंपॉर्टेंट टॉपिक. इसमें से आपका इंटरव्यू भी क्रैक होगा एंड देन द सेम सिनारियोज यू आर गोइंग टू यूटिलाइज इन इंडस्ट्री. 2-3 रिमेनिंग आहेत. लॉग इन करताना सर लॉग इनचा डेटा फाईल मधून आणा, एक्सेल फाईल मधून पांडाजने आणू शकतो, ते पण आपण करूया फ्रॉम नेक्स्ट सेशन. सो आई एम एक्सपेक्टिंग अगेन 2 सेशन ऑन प्ले राइट, जहां पे मैं कंक्लूड कर दूंगा एक्स्ट्रा टॉपिक्स. बट वॉट एवर वी डिस्कस टिल द डेट इन प्ले राइट साइट, दैट इज सफिशियंट. चलो रिपोर्ट्स बघूया, allure रिपोर्ट्सही बघूया, HTML रिपोर्टही बघूया. दोघांचा डिफरन्स समजतो. allure रिपोर्ट कुठले असतात, HTML रिपोर्ट कुठले असतात. इंटरव्ह्यू मध्ये हे विचारलं जाणार आहे की तुम्ही तुमच्या फ्रेमवर्कला तुमच्या इंडस्ट्रीमध्ये कुठले रिपोर्टिंग पार्ट फॉलो केले. आपलं आन्सर HTML रिपोर्ट पाहिजेलेत, की आम्ही HTML रिपोर्ट जनरेट करतो. HTML रिपोर्ट कसे जनरेट केले जातात हे सर्वांना माहित हवं. This is the HTML report. These are the test cases. Fail test cases अगर देखना है तो only fail test cases you can see. पास भी देखना है तो पास टेस्ट केसेस यू कॅन सी. कुठले कुठले पॅकेजेस यूज केले ते पण तुम्हाला इथं दिसतं. आणि हा HTML रिपोर्ट तुम्ही तुमच्या क्लाइंटला शेअर करतात. These are the automated test cases. अभी यहाँ पे 25 है, इंडस्ट्री में 200-300 टेस्ट केसेस होती है, बिकॉज इंडस्ट्री में आप डेली ऑटोमेशन करते हो. allure रिपोर्ट देखना है तो allure रिपोर्ट के लिए सेम कमांड क्या रहे सर, UI के अंदर रिजल्ट है ना, तो allure सर्व कुठे येते, कुठे, हाँ रिपोर्ट जिसके अंदर रिजल्ट. So this will generate the allure report and this is the allure report for your UI automation. Survey test cases, fail test case. Samajhta? So this is from the playwright side. So whatever we discuss, these all the topics are very very important. Strategy for the playwright. पेज ऑब्जेक्ट मॉडेल कसे असतात, पेजेस काय असतात, ऑब्जेक्ट काय असतात. आतापर्यंत जे मी सर्व सिनारिओज घेतले त्याची प्रॅक्टिस करायची आहे. रिमेनिंग सिनारिओज सांगतो कुठले आहेत. फाईल अपलोड ऑन UI, फाईल डाउनलोड ऑन UI, ड्रॅग अँड ड्रॉप,
अलर्ट्स ड्युरिंग द ऑटोमेशन काही अलर्ट्स येतात, ते हँडल कसे करायचं. फिफ्थ वन, टेबल मधला डेटा आहे तो डेटा कसा हँडल करायचा. प्रॅक्टिस करायची असेल तर हे 5 सिनारिओ तुम्ही तुमचे प्रॅक्टिस करू शकतात. फॉर प्लेराइट साइट जो एक्स्ट्रा में मैंने कंसिडर किया है, प्लस फाइल हैंडलिंग. तो फाइल हैंडलिंग तो इजी है, लॉग इन करायचं आहे सर, पण मल्टीपल यूजर नेम पासवर्ड है, बट वो मल्टीपल यूजर नेम पासवर्ड आपके एक एक्सेल फाइल में प्रेजेंट है, तो एक्सेल फाइल को रीड कैसे करना आणि कसं करायचं याचा एक सिनारिओ आपण घेऊ. एक्सेल फाईलला रीड कसं करायचं. इथं नाही झाला तर एपीआय मध्ये हा सिनारिओ होतोच. एक्सेल फाईलचा जेसॉन फाईल मध्ये डेटा आहे, टेक्स्ट फाईल मध्ये डेटा आहे, तर कसा आणायचा एक्सेल फाईल. ठीक है. सो दिस इज द रिमेनिंग. अगर किसी को ट्राई आउट करना है ना, सो ट्राई दिस 5 टॉपिक्स सफिशिएंट. अभी तक जो बोला है प्लस दिस 5. सो नेक्स्ट सेशन we will try to finish with this file upload and file download. उसके बाद के नेक्स्ट सेशन में मैं ड्रैग एंड ड्रॉप, अलर्ट एंड टेबल हैंडलिंग ले लूंगा. So I am expecting for the next week. Okay, tomorrow there is no session, but after the tomorrow we'll start the session. ठीक है. चलो सर टायमिंग काय असणार आहे, तुम्ही म्हणले होते ना टायमिंगचं चेंजेस असतील. 10 AM चालतंय ना. 10 AM ठीक आहे. किती वाजेपर्यंत असेल मग साधारण 11? 11 आपण म्हणतो, पण ते एक्सटेंड होतं रे. मी टाइम एंडिंग टाइम नाही सांगू शकत यार. काय होतं, कुठल्या गोष्टीमध्ये जर आपण अटकलो इन द सेन्स, एक टॉपिक सुरू झाला ना, मग तो एका तासातच होईल का की 2 आवर्स मध्ये होईल ते मी नाही प्रिडिक्ट करू शकत. कधी कधी डाऊट्स आल्यावर परत तो टॉपिक घ्यावा लागतो ना त्याच सेशन मध्ये. मग बट सर 10 कोणाला AM इज फाईन फॉर एव्हरीवन. आहेत का ओके 10 AM चालेल. चालतं ना. नाहीतर इव्हिनिंग 8 PM. सर अर्ली मॉर्निंग घेतलं तर म्हणजे पॉसिबल आहे का? आता नाही कमिट करू शकत. नेक्स्ट 1 वीक पुरतं नाही कमिट करू शकत. ओके चालेल. एक ती पुढची बॅच फायनलाइज होऊ द्या. फॉर द टाइम बिंग पुढची बॅच होणार आहे 8:30 AM ला. ठीक है. तो फर्स्ट मंथ वो बैच 8:30 टू 9:30 चलेगी ना, पहिला महिना. तुमच्या कसे झाले होत्या बॅचेस सेम. मग याचा टाइम फिक्स झाला की आपण, तुम्ही म्हणताय सर 10 AM नको, अर्ली मॉर्निंग पाहिजे, किंवा सेम टाइम 9 AM लाच तुमची बॅच चालू करेल. आता आपला पार्ट काय, एपीआय ऑटोमेशन बाकी आहे. पोस्टमॅन मी सांगणार आहे, पोस्टमॅन आहे. गिट जेनकिन सॅटर्डे संडे मध्ये होणार आहे, एका सॅटर्डे संडेला कुठल्या तरी. रिझ्युमे रायटिंग हे सेशन जे आहेत ते कॉमन सेशन आहेत, ते एकत्र सर्व बॅचेसचे होतात. नोकरी प्रोफाईल, लिंक्डइन ते एकत्र सेशन आहे. जसं की गिट, जेनकिन्स, रिझ्युमे रायटिंग, नोकरी, लिंक्डइन हे कॉमन सेशन आहेत, हे सॅटर्डे संडेला होतील. सर जेन एआई टूल्स में कौन से मतलब आपके बैच को नहीं है ना, जेन एआई नहीं है आपके बैच को. ओके, और उसमें अगर रहते कौन से टॉपिक्स अगर कवर करते हैं तो? आपको जो प्लेसमेंट में अक्षय सर कंसिडर करते हैं ना, वही टॉपिक. चैट जीपीटी, लोवेबल, देन द प्रॉम्प्ट कॉबॉय, देन द टर्मिनस. ठीक है, वो वाले. हाँ, आणि अगर आपको यहाँ पे भी यूज करना है ना सर, कोड मुझे नहीं आता है, कोड देखना है, तो यहाँ पे एक एक्सटेंशन होता है. कौन सा रे, इथं एक एक्सटेंशन इंस्टॉल केलं जातं. आय विल शोकेस दैट एक्सटेंशन. ठीक है, आप यहाँ पे एक सॉफ्टवेयर भी इंस्टॉल कर सकते हो एआई का. सर्फ बोला जाएगा उसको. क्या सर्फ, जो आपको डायरेक्टली कोड जनरेट करके देगा. अगर वो नहीं करना है तो प्ले राइट में ये वाला पण आहे बघा, सर्फ पण आहे. आणि इथं तुमच्या प्ले स्टोअरला बघा एआई असिस्ट, जनरेट कोड फ्रॉम द डिस्क्रिप्शन. आप बस इसको डिस्क्रिप्शन दे दो, ये आपको कोड जनरेट करके देगा.
हे बघा राईट हँड साइडला पण असतं, दिसतंय? ओनली कोडिंग साठी. ते कसं पायथन करतात सर? इथं आहे ना राईट हँड साइडला पायथनच्या तिथे जायचं आणि लॉग इन करायचं. तिथं जायचं, हे बघा लॉग इन विथ, चलो मैं लॉग इन करना पड़ेगा मुझे फिर से, लॉग इन विथ दिस अकाउंट. दिखाऊ क्या? चलो दिखाता हूँ. पण हे काम मी सांगत नाही कारण कॅन्डिडेट आहे ना कोड करत नसतात, मग त्यांना इथं रेडीमेड कोड भेटतात ना, मग ते डोकंच लावत नाहीत. हाँ, इसका लाइसेंस भी होता है बट मैं ट्राई कर रहा हूँ फ्री वाला. कुठं गेला रे? कार्ड लिंक का करायचं? कार्ड नाही लिंक करायचं. ठीक आहे, हे फीचर पण दाखवेल, पण याला आहे ना आपल्याला हे का फ्री ट्रायल पाहिजे याचा आपल्याकडे. 30 days गेट स्टार्टेड. हे बघा इंटेलिस, ते डायरेक्टली तुमच्या ऍप्लिकेशनला येतं इथं. ठीक है, एंड अगेन ये मेरे पास इंस्टॉल नहीं होगा मे बी, जो गिटहब कोपायलट भी यूटिलाइज किया जाता है. आई थिंक फॉर दिस गिटहब कोपायलट इज नॉट देयर. कोड कव्हरेज साठी ऑलरेडी अवेलेबल आहेत पायथॉन मध्ये. सर्फ तुम्हाला इन्स्टॉल करायचं असेल तर सेटिंग मध्ये जाऊन AI चे टूल्स तुम्ही इन्स्टॉल करू शकतात. इथंच दाखवतो. लेट मी क्लोज दिस वन. टूल्स, AI असिस्टेंट टूल्स. ठीक है, जो चैट जीपीटी वगैरह आप यूज करते हो ना, उसके भी टूल्स अवेलेबल होते हैं. वो टूल्स भी आप डायरेक्टली यहाँ पे इंस्टॉल कर सकते हो. ऑल द AI असिस्टेंट मैंने ऑफ करके रखे बिकॉज क्या होता है वो कोड डायरेक्टली जनरेट करके देता है. ठीक है, तो लैपटॉप में अगर ऑफ नहीं किया है तो आपने देखा होगा पाइथन में मैंने वो भी ऑफ करके रखा था. कौन सारे जो सजेशंस देते थे. ठीक है, बिकॉज सजेशन देता है और फिर आप कोड नहीं लिख सकते हो, डायरेक्टली वो AI ही आपको कोड जनरेट करके देता है. ठीक है, तो सो फॉर दैट पर्पज आई ऑफ दैट वन. आपको ट्राई करना है तो आप ट्राई कर सकते हो ये वाला. ये नहीं करना है तो ऑल्सो यू कैन गो फॉर द दिस टूल एंड टू एंड. ओके, एप्लीकेशन डेवलप करना है तो ये भी टूल आप यूज करोगे. बस आपको यहाँ पे प्रॉम्प्ट क्या लिखना है. प्रॉम्प्ट के लिए मैं आपको एक एप्लीकेशन बोलता हूँ जिसको मैं भी यूटिलाइज करता हूँ. प्रॉम्प्ट काउबॉय, AI जनरेटेड प्रॉम्प्ट. all the AI generated prompt you will get. चैट जीपीटी के जो प्रॉम्प्ट है ना वो AI यहाँ से जनरेट करके देता है. सबूर. ठीक है, सो ये टूल बस आप एक्सप्लोर करो अगर आपको AI का यूटिलाइजेशन करना है तो. जी सर. जैसे मैंने यहाँ पे बोल दिया. अगेन आपको प्रेजेंटेशन करना है तो प्रेजेंटेशन के लिए जो मैं यूटिलाइज करता हूँ AI PPTs. बट ये टूल यूटिलाइज करना है तो आपको इसका पेमेंट भी होता है जो आपको पेड करना. प्रेजेंटेशन के लिए मैं ये टूल यूज करता हूँ जहाँ पे ऑल द प्रेजेंटेशंस क्रिएट होते हैं. सो दिस आर द वर्कशॉप प्रेजेंटेशन. देखो डायरेक्टली विद इन मिनट्स इट क्रिएटेड द प्रेजेंटेशंस. ऑलरेडी क्रिएटेड है. ठीक है, डिफरेंट डिफरेंट AI टूल्स है. फॉर जनरली अगर आपको फिर इसको एक्सप्लोर करना है तो आई विल शेयर द ऑल द टूल्स डिटेल्स फॉर द प्रैक्टिस पर्पस.
PT13 जिसके अंदर AI मॉड्यूल्स करिकुलम, टेक्स्ट टू टेक्स्ट, टेक्स्ट टू इमेज, टेक्स्ट टू वीडियो, इसके भी टूल्स होते हैं, चैट जीपीटी, जेमिनाई, क्लाउड, मेटा AI, प्रॉम्प्ट राइटिंग। हाँ, आप जो बोल रहे हो कि सर कौन से टूल्स होते हैं, तो गामा आल्सो देयर, सुनो AI, अगर किसी को सर मुझे सॉन्ग्स भी क्रिएट करना है, खुद के सॉन्ग्स ना, so this AI tool also you can utilize. Content creation for education, copy AI also there, chat GPT also there. AI के थ्रू आपके रिज्यूमे, जॉब ओपनिंग सब देखना है तो ATS ऑप्टिमाइजेशन AI टूल, कवर राइटिंग, इंडस्ट्रियल स्पेसिफिक AI यूज केसेस, ठीक है, ये आप यूटिलाइज कर सकते हो। ये बस टूल है, टूल को यूज कैसे करना है इट्स डिपेंड ऑन एंड यूजर्स। प्रॉम्प्ट कैसे डालना है, देयर आर डिफरेंट डिफरेंट प्रॉम्प्टिंग टेक्निक्स दैट आल्सो यू कैन यूटिलाइज, ठीक है। चलो ठीक है, सो दिस इज फॉर टुडे सेशन। हाँ, तो प्ले राइट में जो रिमेनिंग है ना उसके कुछ सेशन कंडक्ट करते हैं, देन विल जंप टू द API साइट। सर